हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मराठवाडा स्पेशल काळा मसाला. तर हे पूर्ण मसाल्याचं साहित्य आहे. बघू शकता याच्यामध्ये अजून पाव किलो फूल आहे, काळं फूल, आणि पाव किलो धनी आहेत याच्यामध्ये ॲड करायचे आहे. अजून मराठवाडा स्पेशल काळा मसाला हा मराठवाड्याचा संस्कृतीचा आणि स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे. हा मसाला केवळ चविष्ट नाही तर पारंपरिक खाद्य संस्कृतीचे प्रतिबिंबही आहे. काळ्या मसाल्याची खासियत म्हणजे त्यातले सजीवपणा आणि नैसर्गिक सुगंध. तिखट, गोडसर आणि मसाल्याचा वेगवेगळ्या चवीचा सुंदर मिलाव असलेला हा मसाला मराठवाड्यातील प्रत्येक घराच्या स्वयंपाकाच्या आत्मा मानला जातो. लाल मिरची, धने, जिरे, लवंग, दालचिनी, नागकेशर, काळी मिरी आणि अनेक प्रकारच्या मसाल्याचे मिश्रण एका चविष्ट प्रमाणात बनवले जाते. मराठवाड्यातील स्त्रिया पिढ्यानपिढ्या आपल्या कौशल्याने हा मसाला बनवतात, ज्यामुळे त्याला खास घरगुती स्पर्श मिळतो. आणि पारंपरिक पद्धतीने उष्णतेवर भाजलेल्या मसाले आणि खलबत्त्यात कुटलेला मसाला हे खूप आरोग्यदायक, लाभदायक असतो. आता मी खलबत्त्यात कुटणार नाही, हे मिक्सरलाच बारीक करणार आहे मसाला. मराठवाड्याचा सण उत्सवामध्ये आणि लगनसराईमध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये काळा मसाला हा पदार्थाचा एक वेगळी ओळख आणि गोडवा देतो. मराठवाड्याच्या खाद्य परंपरेचे जतन करणारा आणि आजही आधुनिकेत आपली ओळख टिकवणारा हा मसाला म्हणजे आपल्या परंपरेचा एक अनमोल ठेवा आहे. मराठवाडा स्पेशल काळा मसाला. हे फूल लगेच करपले जाते, तर लगेच याला असं मिडियम गॅसवर अगदी 2 पळ्या मी तेल टाकून असं खमंग भाजून घेतलेलं आहे. बघू शकताय. आता मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये नंतर आता याच्यात पूर्ण असे मसाले टाकून खमंग भाजून घेऊया. तर अगोदर याचं आपल्याला घालायचं आहे खोबरं आणि थोडंसं तेल. खोबरं एकदम असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मिडियम गॅसवर एकदम असं छान आता खोबऱ्याला कलर आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता थोडे थोडे याच्यात सगळे मसाले टाकून घ्यायचे आहे. अगोदर मी मिरे टाकून घेते, गॅस मिडियम आहे. दालचिनी टाकते, नंतर फूल. आता हे पूर्ण खडे मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मिडियम गॅसवर याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे खोबऱ्याला आहे आणि मसाल्या पण सुगंध पण छान येतोय. तर नंतर आता याच्यामध्ये शहाजिरं टाकलेलं आहे. आता आपलं गॅस मी पूर्ण बंद केलेला आहे. तर शहाजिरं अगोदर नाही टाकायचं आणि नंतर शेवटी मी खसखस टाकलेली आहे. खसखस पण आता छान आता व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर गॅस पूर्ण आता मी बंद केलेला आहे. जिरं, शहाजिरं तेलामध्ये भाजल्याच्यानंतर पूर्ण याचा वास जातो, म्हणून याला नंतर पूर्ण मसाले भाजल्याच्या नंतर टाकायचं. तर त्या खमंग आपले मसाले आता भाजून झालेले आहे. इकडं प्लेटमध्ये काढून घेऊया पूर्ण मसाले आणि आता थंड करायला ठेवूया इकडे. तोपर्यंत आता मिरच्या भाजून घेऊया. त्याच्यामध्ये मिक्स अगदी थोड्याशा मिरच्या भाजून घेते मी. जास्त तिखटवाल्या मिरच्या नाहीत, मिडियम मिरच्या आहेत ह्या. तर याला खमंग तेल टाकून मिरच्या पण आता याच्यामध्ये भाजून घेऊया. तर गॅस बंद केलेला आहे मी. एकदम असं गरम होईपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या पण छान आता खमंग भाजलेल्या आहेत. आता मसाला पण थंड झालेला आहे. तर थोडा थोडा करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. खलबत्त्यात वाटणार नाही हो, पण आता मी खलबत्त्यात असं थोडासा वाटून घेते, पण आता खलबत्त्यात नाही, आता मी मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे मसाला. तर बघू शकताय असा अगदी प्रत्येक वेळी आपल्याला 4-4 मिरच्या घालायच्या आहेत याच्यामध्ये पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स होण्यासाठी. तर बघू शकताय असा मस्त असा सुगंध मसाल्याचा येतोय. घरभर पूर्ण मसाल्याचा सुगंध पसरलेला आहे. त्यात इकडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याच पद्धतीने आता पूर्ण मसाले पूर्ण मसाले मी मिक्सरला काढून घेते. एकदम असं बारीक, जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करायचं आहे मसाल्याला या. तर आपला मराठवाडा स्पेशल काळा मसाला तयार आहे. जास्तीत जास्त मराठवाड्यात वापरणारा काळा मसाला, एकदम असा खमंग अप्रतिम काळा मसाला आपला तयार आहे. बघू शकता मी 6 महिन्यासाठी बनवलेला आहे. मला एवढा 6 महिने एवढा पुरेल असा काळा मसाला. तुम्ही बनवला नसेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा काळा मसाला.
हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे. 6 महिने काय वर्षभर टिकेल असा काळा मसाला.